नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत गवारची भाजी, तेही नवीन पद्धतीने। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। इथे गवार मध्यम आकाराचे तुकडे करून उकडून घेतलेली आहे। शेंगदाण्याचं कूट आहे, मीठ, मोहरी, हळद, बारीक चिरलेला कांदा, लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर। लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। त्यासोबतच इथे कढई घेतलेली आहे, त्यात एक मोठा चमचा तेल घालूयात। तेल थोडं गरम झालं की त्यातच मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली की त्यातच बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा चांगला मस्त ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला तेलात परतून छान मऊ झाला आहे आणि गुलाबी रंगही आला आहे। यातच आता हळद घातली। हळद घालून थोडं मिक्स करून घेऊयात। हळद पण तेलात परतून झाली की यातच आपण जे वाटण केलं होतं ते वाटण घालूयात आणि चांगलं परतून घेऊयात। तर यातच चवीनुसार मीठ घातलं। तेही चांगलं मिक्स करून झालं की यात उकडलेली गवार घातली। छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून वाटण सगळ्या गवारला लागलं पाहिजे। मिक्स करून झालं की यात शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। एका नवीन पद्धतीत गवारची भाजी तयार आहे। ही तुम्ही टिफिनसाठी किंवा लंच किंवा डिनरसाठीही करू शकता। तर ही भाजी आता एका सर्विंग बाउलमध्ये सर्व करून घेऊयात। गरमागरम गवारची भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता आणि ही तुम्हाला नक्की आवडेल। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राइब करायला विसरू नका। अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी स्नेहल्स किचनला सबस्क्राइब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।